नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताचा सर्वात मोठा व दिलासादायक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। दिनांक 28/3/2025 म्हणजे आजच्या घडीला राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी जीआर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाचा असो जो जीआर आहे तो या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताचा सर्वात मोठा दिलासादायक शासन निर्णय निर्गमित। जीआर दिनांक 28/3/2025 द बिगेस्ट कम्फर्टिंग गव्हर्नमेंट डिसिजन फॉर स्टेट एम्प्लॉई हॅज बीन इश्यूड जीआर डेटेड 28/3/2025। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत दिलासादायक महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 28/3/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जीपीएस योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता द्यावयाच्या विकल्पाच्या कालावधीमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे। याबाबत सविस्तर निर्णय असा की राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना या योजनांमध्ये सहभाग घेण्याकरिता दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत विकल्प नमुना भरून देण्याच्या सूचना हे वित्त विभागाच्या दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजीच्या या शासन निर्णयानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत। सदर कालावधीमध्ये वाढ करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी 1 वर्ष म्हणजेच दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन विकल्पासाठी 1 वर्षाचा कालावधी मिळणार आहे। यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेतील सर्व बाबींचा अभ्यास करून पेन्शन विकल्प भरता येणार आहे। बघा, तुमच्या समोर जीआर आहे। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पाच्या कालावधीस मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक आहे 28 मार्च 2025 म्हणजे आजच्या घडीला या ठिकाणी जीआर निर्गमित झालेला आहे। बघा, शासन निर्णय काय आहे। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 31/3/2025 पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना हे संदर्भाधीन शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत। सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी 1 वर्ष म्हणजेच दिनांक 31/3/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि हा जो शासन निर्णय आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मनीषा कामटे शासनाचे उपसचिव प्रति देखील तुम्ही पाहू शकता। तुमच्या समोर आहे माननीय राज्यपाल यांचे सचिव, माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद, या ठिकाणी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय मुंबई। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठा दिलासादायक जीआर निर्गमित झालेला आहे। शासन निर्णय दिनांक 28/3/2025 याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।